ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता नीतीने प्रियाकडे तर गाठोडे तिला मिळवून दिलेले असते, पण आता ते गाठोडे प्रियाने घरी आणून कॉटवर ठेवत प्रिया ही झोपी गेलेली असते आणि त्याच वेळेस दरवाजा उघडून प्रियाकडे आलेल्या सुमनला ते गाठोडे दिसताच सुमन अवाक होऊन ते गाठोडे आपल्या हातात घेते आणि या गाठोड्यातील नेमकं सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी सुमन ते गाठोडे रविराजला देते. तेव्हा ते गाठोडे उघडताच रविराज समोर लबाड प्रियाचे खोटे सत्य समोर येऊन आता रविराज समोर प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य आलेले असते आणि ते गाठोडे बघताच आता रविराजला मोठा हादरा बसलेला असतो. त्यामधील प्रियाचा फोटो, प्रियाचे सर्टिफिकेट आणि प्रियाची ती खोटी बाहुली आता समोर येऊन रविराजला आता खऱ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. आणि जेव्हा खऱ्या सत्याचा उलगडा होतो त्यावेळेस आता वकिली डोक्याने रविराज कसे प्रियाचे सत्य बाहेर काढून प्रियाला शिक्षा देतात हे आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता साक्षी विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी अर्जुन आणि सायली हे आश्रमात गेलेले असतात. तर त्याच वेळेस प्रिया तिचे गाठोडे आणण्यासाठी आश्रमात आलेले असते आणि आता प्रियाला अर्जुन सायली आलेले समजताच प्रिया ही तिच्या गाठोड्याचा शोध घेत असते. प्रियाने सुरुवातीला ज्या ठिकाणी गाठोडे ठेवले होते त्या ठिकाणची फरची बाहेर काढून त्यामध्ये गाठोडे नसल्याचे आता प्रियाला समजते आणि ज्या वेळेस आपण दुसऱ्यांदा ते गाठोडे लपून ठेवले हे आता प्रियाला आठवत नसते. इकडे आता अर्जुन सायली साक्षी विरोधात पुरावे गोळा करत असतात. तर अर्जुन सायलीच्या आईवडिलांचा एखादा पुरावा मिळेल या आशेने मधुभाऊंचे कपाट आणि तेथील सर्व पेट्या उचकून ते तपासत असतो, पण त्याच्या हाताला मात्र काही लागत नसते. तर यावेळी अचानक प्रिया ही कॉट खालून बाहेर पडून तिला आता ते गाठोडे कुठे ठेवले हे आठवते आणि तिने ते गाठोडे छताच्या अडगळीच्या जागेत लपून ठेवलेले असते आणि ते आठवताच प्रिया ते गाठोडे आपल्या हातात घेते आणि तेथून आता पळ काढू लागते. पण त्याच वेळेस कंदील पडून आवाज होतो. तर आता अर्जुन सायली हे कोण आहे हे बघू लागतात, पण हुशार तन्वी आता अर्जुनच्या हातावर तुरी देऊन आश्रमाच्या बाहेर येऊन तिने ते गाठोडे शोधण्यात आता यश मिळवलेले असते. एवढे करूनच प्रिया आता थांबलेली नसते. तर बाहेर येताच प्रिया ही पोलिसांना फोन करून आश्रमात कुणीतरी 2 माणसे शिरल्याचे पोलिसांना सांगते आणि तेथून निघून जाते. तर आता इकडे पोलीस आल्याचे समजताच अर्जुन आणि सायली गंजीमध्ये लपतात, पण पोलीस त्या गंजीमध्ये काठ्यांचा वार करतात आणि सायलीला वाचवण्यासाठी आता अर्जुनने त्या काठ्यांचा वार आपल्या पाठीवर घेतलेला असतो. इकडे आता खुश होऊन तन्वी ही अखेर किल्लेदारांच्या घरी येते. दरवाजा उघडताच आता नागराज हा तन्वीकडे येतो आणि म्हणतो की किती वेळ तन्वी तुझ्यामुळे मला इथे किती वेळ पहारा द्यावा लागला, तुला कळतंय का काही? तर आता तन्वी नागराजचे तोंड बंद करत म्हणते की तिथे माझ्यावरती काय मारायची वेळ आली होती हे तुम्हाला माहीत नाही आणि तन्वी ते गाठोडे नागराज समोर ठेवते. तेव्हा ते गाठोडे बघताच आता नागराज खूप खुश झालेला असतो आणि ते गाठोडे उघडून नागराज त्या गाठोड्यातील वस्तू बघू लागतो. तर आता त्यामध्ये तन्वीचा फोटो, तन्वीचा फ्रॉक, तन्वीचा बावला आणि तन्वीचे ते सर्टिफिकेट असतो. ते सर्व बघून आता नागराज म्हणतो की हे तर सर्व चिल्लर आहे, पण प्रिया तू हे गाठोडे आता व्यवस्थित ठेव बरं का, ते जर चुकीच्या माणसाच्या हाती लागले ना तर आपली काही खैर नाही. आता तन्वीचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो आणि तन्वी नागराजला म्हणते की त्या अर्जुन आणि सायलीच्या हातावर तुरी देऊन मी हे गाठोडे आश्रमातून आणले आहे. तर आता ते गाठोडे मी कसे दुसऱ्याकडे जाऊ देईल, उल्लू बनवण्यात मी एक्सपर्ट आहे आणि मला प्रिया म्हणतात, तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका. तर आता तन्वी ही लगेचच ते गाठोडे घेऊन तिच्या रूममध्ये जाते. इकडे आता आश्रमात ते गाठोडे बघताना तन्वी खूप दमलेली असते आणि आता तन्वी म्हणते की हे गाठोडे उद्या मी व्यवस्थित एखादी जागा शोधून तिथे ठेवील. तर आता तन्वी ही दमलेली असते आणि त्याच वेळेस आता तन्वी ती दुर्लक्ष करून ते गाठोडे तिच्याच उशाखाली ठेवते आणि त्यावरती कंबल टाकते. तर आता पटकन तन्वी ही झोपी जाते. दुसऱ्या दिवशी आता सुमन नेहमीप्रमाणे उठून तन्वीची रूम स्वच्छ करण्यासाठी तिथे दरवाजा उघडून आलेली असते आणि आता तन्वी ही बराच वेळ झोपलेली असते, कारण तन्वीला रात्री खूप जागृत झालेली असते आणि उशिराने तन्वी घरी आलेली असते.
इकडे आता रात्री तन्वीने खूप अभ्यास केला आणि तन्वी जागली अशी समजूत होऊन सुमन ही तन्वीला काही उठवत नसते आणि सुमन तिची रूम साफ करू लागते. पण त्याच वेळी तन्वीच्या कॉटवर असलेले ते गाठोडे सुमनच्या डोळ्यासमोर येते आणि सुमन ही तोंडाला हात लावत विचार करते की तन्वीजवळ हे गाठोडे कसलं आहे. तर आता तन्वी झोपलेलीच असते तेव्हा सुमन ते गाठोडे उचलते आणि आता सुमनला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. विचित्र कापड असलेले ते गाठोडे बघून आता सुमन विचार करते की नाही नाही, यामध्ये तन्वीच्या काहीतरी मोठ्या वस्तू असतील आणि गुपित असेल. आपल्याला हे गाठोडे आता रविराज भाऊजींकडे द्यावे लागेल. आणि ताबडतोब ते गाठोडे घेऊन सुमन ही रविराजकडे येते आणि म्हणते की रविराज भाऊजी, अहो आत्ता मी तन्वीच्या रूममध्ये असताना तिथे मला तन्वीच्या कॉटवर हे गाठोडे भेटले. तेव्हा तुम्हाला या गाठोड्याविषयी काही माहीत आहे का? तर रविराज सुद्धा ते गाठोडे बघून बुचकाळ्यात पडतो. रविराज म्हणतो की नाही, मला काही माहीत नाही. सुमन ते गाठोडे आण इकडे. आणि लगेच सुमन ते गाठोडे रविराजला देते. तेव्हा रविराज आता ते गाठोडे उघडतो आणि त्यामध्ये आता प्रियाचा फ्रॉक, प्रियाची खोटे बर्थ सर्टिफिकेट आणि प्रियाचा फोटो असतो. तेव्हा ते सर्व बघून आता रविराजला मोठा हादरा बसलेला असतो. आणि ते प्रियाचे बर्थ सर्टिफिकेट बघून रविराज विचार करतो की नक्की आता प्रिया ही आपल्यासोबत काहीतरी खोटं बोलत आहे आणि नक्कीच काहीतरी गडबड आहे. या वस्तू तर प्रियाच्या दिसत आहेत, कारण या सर्टिफिकेटवर सुद्धा प्रियाचेच नाव आहे. तेव्हा आता हा फोटोसुद्धा प्रियाचाच असेल का, असा आता रविराज विचार करतो. आणि मला हे सत्य आता वधून समोर आणायलाच पाहिजे, आता असा रविराजने विचार केलेला असतो. प्रिया ही लहानपणी आश्रमात वाढलेली आहे. तेव्हा या वस्तू नक्कीच मधुभाऊच्या परिचयाच्या असतील. तेव्हा आता मला काहीही करून मधुभाऊंची भेट घेतली पाहिजे आणि या वस्तू मधुभाऊंना दाखवून खऱ्या खोट्याचा पडताळा केलाच पाहिजे. आणि आता रविराज सुमनला म्हणतो की या गाठोड्याविषयी तू काहीही प्रियाजवळ बोलू नको आणि कुणाजवळही काही बोलू नको. तेव्हा सुमन म्हणते की ठीक आहे भाऊजी. तेव्हा आता रविराज गुपचूप ते गाठोडे लपून त्यांच्याकडे ठेवतात. तर आता रविराजने दुसऱ्या दिवशी मधुभाऊंकडे जाण्याची तयारी केलेली असते. आणि आता लवकर आवरून मधुभाऊकडे जाण्यासाठी रविराज निघालेला असतो आणि रविराजने ते गाठोडे आपल्यासोबत घेतलेले असते. तेव्हा आता सुमनने मोठ्या सत्याचा गौप्यस्फोट करून सुमनने ते गाठोडे रविराजकडे देऊन आता रविराज ते गाठोडे घेऊन सत्य काय आहे हे समोर आणण्यासाठी मधुभाऊकडे आलेले असतात. तेव्हा आता ते गाठोडे बघताच मधुभाऊ हे रविराजला कसा खऱ्या सत्याचा उलगडा करतात आणि प्रियाचा खोटरडेपणा कसा रविराज समोर येतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.